जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जोनीश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभतो निर्गुणाचा। नमो शारदा मूळचत्वारि वाचा, गमो पंथानंतया राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे। वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्यातर्फे सर्वांना सादर जय रघुवीर आणि सप्रेम नमस्कार। परमेश्वराच्या उपासनेमध्ये स्थूल पूजा, मानस पूजा आणि परापूजा असे साधारण 3 प्रकार पूजकांनी सांगितले। खूप संशोधन झालं आपल्याकडे याचं, आणि स्थूल पूजेचा फार मोठा अधिकार सांगितला। आज नाना तीर्थक्षेत्री ज्या देवता आहेत किंवा घराघरामध्ये सुद्धा सातत्याने जिथे पूजा होते सगुणाची, तिथे त्या देवकलांचा विकास होतो आणि त्या देवता आपल्या ऐहिक जीवनात सुद्धा आपल्याला अनेक गोष्टींमध्ये मदत करतात, जेणेकरून ऐहिकामध्ये थोडं दुर्लक्ष करून आपण अंतर्मुख व्हायला सोपं जातं। उदाहरणार्थ, आपल्या नातवंडाची तब्येत बरी नाहीये, आपल्या मुलाला नोकरी लागत नाहीये, आपल्या मुलीची काळजी आपल्याला आहे। या सगुण पूजेचा परिणाम बऱ्याचदा असा होतो की या देवता आपल्या ऐहिक जीवनात, असंच होईल असं नाही, पण एक विधान करतोय मी आपल्या समोर, पण बऱ्याचदा या सगुण पूजेमध्ये देव संतुष्ट होतो आणि आपल्याला प्रापंचिक सुख देतो। प्रापंचिक सुख दिल्याचा परिणाम असा होतो, मुलाची तब्येत बरी झाली, नातवाची तब्येत बरी झाली, मुलाला नोकरी लागली, मुलीचं काय संकट होतं ते गेलं, की ध्यानाला, जपाला, तीर्थयात्रेला, सद्गुरूच्या ठिकाणी जाऊन सेवा करायला मनुष्य थोडा निश्चिंत होतो। हा प्रपंचातल्या सुलभतेचा उपयोग आहे। ज्याला प्रपंचही बरोबर न्यायचा आहे आणि परमार्थही बरोबर न्यायचा आहे, त्याला प्रपंचाकडे थोडं दुर्लक्ष केलं तरी चालेल, अशी स्थिती आवश्यक आहे। तसा प्रपंच दुर्भर आहे, दुर्भर म्हणजे किती केलं तरी तो भरत नाही, हे बरोबर आहे, पण हा सिद्धांत झाला तरी खरं सांगा, आम्हाला प्रपंचाची काळजी वाटते की नाही? कोरोनाचं संकट वाटतं की नाही? कित्येक लोक तर इतके घाबरले, ज्याचा परमेश्वरावर विश्वास आहे ना तो खरंच घाबरणार नाही, काळजी घेईल। समर्थांचा एक मनाचा श्लोक आहे, समर्थ म्हणाले, अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही। महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता। जय जय रघुवीर समर्थ। ही संतांची वचनं ज्याच्या हृदयामध्ये ठसली आहेत तो काळजी जरूर घेईल, पण आवाज तो घाबरून जाणार नाही। घाबरणं याचा अर्थच असा आहे की आपला परमेश्वरावर विश्वास नाही, आपला त्या सॅनिटायझरवर विश्वास नसेल, हात धुण्यात काय अर्थ आहे हो? अहो, सॅनिटायझर जर आपला हात धुत असेल तर भगवंताचं नाव आपलं चित्त धुणार नाही, आणि चित्त एकदा धुतलं गेलं की सगळ्या अर्थानं स्टरलायझेशन होतं। अहो, चित्त शुद्ध जेव्हा होतं तेव्हा विषाणू सुद्धा मदत करतो, त्रास देत नाही। अहो, एक जिवंत प्राणी ज्यांना क्रूर म्हणतो ते क्रूर प्राणी आपले मित्र होतात, असा तुकोबांचा अभंग आहे। तुकोबा असं म्हणाले, चित्त शुद्धी जया शत्रू मित्र होती, व्याघ्र ही न खाती सर्पतया। मीराबाईंना विषाचा प्याला देण्यात आला, ते विषाणूच होते ना त्याला मारणारे, त्रास देणारे, पण मीराबाई विष पितात आणि समोरची भगवान गोपाल कृष्णांची मूर्ती काळी ठिक्कर पडली।
याच्यावरून एक लक्षात येईल, मी एवढ्या करता हे प्रतिपादन करतोय म्हणजे देवावर भार टाकावा असा अर्थ नव्हे, पण मी सगुण पूजा केली की बऱ्याचदा ऐहिकामधून थोडी एक सुटका होऊ शकते आणि प्रपंचातली सगळी कामं उत्तम करायची, सगळी काळजी घ्यायची, सगळं नीट सांभाळायचं आणि सगुण पूजा करायची. त्या सगुण पूजेचा परिणाम देव संतुष्ट होतो. घराघरामध्ये आपण देवपूजा करतो, अनेक तीर्थक्षेत्री जातो. अहो, समर्थ रामदास स्वामी याच समाधीतून प्रगट झाले. श्रीधर स्वामी महाराजांनी अनेकदा गडावर दर्शन दिल्याचा उल्लेख आहे. आजही त्या देवता तिथे आहेत. हनुमंत गडावरती पेठेतल्या मारुतीच्या मंदिरात गुप्त झाले, एका बरोबर आले होते हैदराबादहून आणि अदृश्य झाले, अशी कथा केशव स्वामींच्या चरित्रात आहे. तिरुपती बालाजी अनेकांचं कर्ज फेडतो. महालक्ष्मी माता कोल्हापूरची प्रगट होते, तुळजाभवानी माता प्रगट झालेली आहे रामचंद्रांकरता. स्वामी समर्थांनी वटवृक्ष मंदिरात दर्शन दिलेलं आहे. गाणगापूरला त्या निर्गुण पादुका आहेत, त्या निर्गुण पादुकांनी अनेकदा अनेकांना साक्षात्कार दिलाय, आज देतो. म्हणून नाना तीर्थक्षेत्री असणाऱ्या ज्या मूर्ती आहेत त्याची पूजा, त्याची सेवा, त्याचं स्मरण सुद्धा आपल्याला फल देणार आहे. म्हणून स्थूल पूजेचं एक महात्म्य आपण पाहिलं, ते टिकवून ठेवायचे, ते न सोडता आता मानस पूजेचा विचार करायचा. म्हणून मानस पूजेमध्ये आपण रममाण झालो. मानस पूजा याचा अर्थ असा, मनानं केलेली पूजा. डोळे मिटून बसायचं, भगवंताची मूर्ती आठवायची. आता या स्थूल मूर्तीमध्ये कदाचित थोडं जडत्व अनुभवाला येतं. मी गणपतीच्या मूर्तीला गंध लावतो तेव्हा ती पितळेची तांब्याची मूर्ती आहे हे कळतं, पण मनातली मूर्ती मात्र चैतन्य रूप आहे. समर्थ माझ्याकडे पाहतायत, माझ्या पूजेला आलेले भगवान महाविष्णू हसत माझ्याकडे पाहतायत, चैतन्य रूप आहेत अशी कल्पना करायची. आणि खरोखर ही कल्पना इतकी आधाकाराची होते की देव अनेकदा प्रकट होतो. अक्रूराच्या जीवनामध्ये अशी घटना घडलेली आहे. भागवतामध्ये अक्रूर नावाचं जे व्यक्तिमत्व आहे, हा रोज भगवंताची मानसपूजा करायचा आणि मथुरेला आणायला, गोकुळाहून मथुरेला आणायला जेव्हा तो गोकुळामध्ये जातो गोपालकृष्णाला आणायला, तेव्हा येताना घडलेला प्रसंग आहे. नदीवर जेव्हा तो गेला, त्याची दुपारची स्नानाची आणि मानसपूजेची वेळ होती आणि तिथे पूजा करतो आणि पूजेमध्ये जे अर्पण, जे पदार्थ अर्पण भगवान महाविष्णूंना केले, बाहेर येऊन पाहतो तो ते सगळे पदार्थ भगवान रथामध्ये बसलेले आहेत गोपालकृष्ण, त्यांना मिळाले. पुन्हा आंघोळ करतो, पुन्हा मानसपूजा करतो, पुन्हा बाहेर येऊन पाहतो तोच पितांबर, त्याच प्रकारच्या अंगठ्या, त्याच प्रकारचा मुकुट. तिसऱ्यांदा आंघोळ करतो, तिसऱ्यांदा मानसपूजा करतो आणि तिसऱ्यांदा ओळखतो की तो हा विठ्ठल बरोवा, तो हा माधव बरोवा, तोच मी महाविष्णू समजतोय, तोच हा गोपालकृष्ण आहे. आणि साक्षात भगवंत जिथे आहे म्हटल्यानंतर साष्टांग नमस्कार घातला. आयुष्यभर केलेल्या मानसपूजेचं फल भगवंतानी त्याला दिलं. मी फार मोठ्या अधिकारी प्रवचनकारांच्या प्रवचनात ऐकलेली घटना आहे, मुंबईला घडलेली घटना आहे मानसपूजेच्या बद्दलची. घरामध्ये जागा कमी आहे म्हणून एक बँकेतला जे पैसे द्यायला बसतात कॅशियर, तो त्या कॅश काउंटर मध्ये येऊन बसायचा, त्या बंद अशा खोलीत येऊन बसायचा आणि मुद्दाम 15 मिनिटं अर्धा तास आधी यायचा आणि मानसपूजा करायचा. अर्धा तास आधी यायचा, कारण तिथे एकांत नाही, घरी खूप कटकट, शेजारी कटकट, काय थोडा एकांत साधकाला आवश्यक असतो, थोडी शांतता. तिथे येऊन बसायचा. आता बँक 9ला उघडते, तो 8लाच येऊन बसायचा. आता बाकीचे लोक बँक झाडतायत, हा कॅशियरच्या त्या काउंटरला येऊन बसायचा, ते बंदच असायचं, आतनं कुलूप लावलेलं. आणि बाकी सगळी व्यवस्था लावण्यापूर्वी तो आधी मानसपूजा करायचा आणि मग 10 मिनिटं आधीच त्याची मानसपूजा व्हायची आणि मग काउंटर उघडायचा. मग दिवसभर काय असेल ते काम करायचा. बरोबरीच्या लोकांनी त्याची काही तक्रार केली साहेबांकडे. बऱ्याच असं असतं की जेलसी सगळ्याच ठिकाणी आहे, फार अवघड आहे. कुणाचाही द्वेष मत्सर न करता जगणं अत्यंत अवघड आहे. आणि पक्क लक्षात ठेवावं, ज्याच्या चित्तामध्ये कुणाचेही द्वेष मत्सर राहत नाही त्याच्या चित्तामध्ये प्रगट व्हायला देव धडपडतो.
देवाला वाटतं किती स्वच्छ आहे चित्त, त्याच्या चित्तात आपण वास करूया. तुकोबा म्हणाले, असा मनुष्य मला भेटावा, देव वसे ज्याचे चित्ती, त्याची मज घडावी संगती. असो. आणि त्याच्या लोकांनी तक्रार केली आणि अचानक त्याचे वरचे कोण साहेब होते ते अचानक आले. हा पूजेला बसलेला होता आणि 8:30 आले. त्यांनी खडखड खडखड दार उघडलं, दार वाजवलं. त्याला नाईलाजानं बाहेर यावं लागलं. त्या मानस पूजेतनं खूप एकाग्र झाला होता. दार उघडलं, आतनं ते लॉक होतं, ते आतनं उघडलं आणि एकदम हात पाहिला. नीट ऐका, एकदम हात पाहिला तर 2-4 बोटांना भाताची शीत होती हो. डोळ्यातनं पाणी वाहू लागलं त्याच्या. सरांना तो उत्तरच देऊ शकेल. गडबड उडाली त्याची. सर म्हणले, काय चाललंय तुझं? सगळं चेक केलं. बरोबर त्यांचा स्क्वॉड होता, सगळं चेक केलं, सगळं व्यवस्थित होतं. हा हाताकडे बघत बसला होता. सर म्हणले, काय गडबडतोयस? काहीतरी प्रॉब्लेम आहे तुझ्या? त्यानं बेसिनला जाऊन हात धुतले आणि रिझाईन केलं, राजीनामा दिला. घरी आला, पहिली गाडी पकडली, गोंदवल्याला आला आणि महाराजांसमोर खूप रडले. महाराज, आज मी तुम्हाला उपाशी ठेवलं, मला उपाशी ठेवलं, मी तुम्हाला भरवत होतो महाराज. आणि इतक्यामध्ये आमचे साहेब आले आणि मला नाईलाजानं मानसपूजा सोडावी लागली. खूप रडले. त्यानं ही कथा तिथे खूप मोठे प्रवचनकार आणि अधिकारी सत्पुरुष परमादरणीय श्री बाबासाहेब बेलसरे त्यांना सांगितली. बाबांनी त्याला नमस्कार केला. वा रे वा, अशी पाहिजे मानसपूजा. नंतर परत त्याला साहेबांनी बोलवून घेतलं. काय विचारलं, काय झालं? त्याने सांगितलं, साहेब मला आता परत बोलवू नका, मला नाही बँकेत काम करायचं. का नाही करायचं काम? त्यांच्या लक्षात आलं, महाराजांनी सगळी यंत्रणा हलवली. महाराज म्हणजे सगळेच संत म्हणजे ते ब्रह्मरूप झालेले आहेत. साधू दिसती वेगळं आले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकच झाले देहातीत वस्तू. आणि ते आपल्या भक्ताची काळजी घेतात. याला बोलावण्यात आलं. यानं सांगितलं, कसं सांगू महाराज, तुम्हाला तुमचा विश्वास बसेल का? तो म्हणाला, काय खरं सांगा. तो म्हणाला, माझ्या घरात जागा नाही म्हणून मी रोज मानस पूजा करत बसायचो. मी महाराजांना भात भरवत होतो आणि इतक्यात तुम्ही आलात आणि ते दार खटखट वाजवलं. मी दार उघडलं आणि एकदम माझं लक्ष माझ्या बोटांकडे गेलं. माझ्या हातावरती शीत होती जी महाराजांना भरवत होतो. वास्तविक तो प्रत्यक्ष भात भरवत नव्हता स्थूलामध्ये, तो मानस पूजेत भात भरवत होता. पण मानस पूजेतून बाहेर येताना त्याच्या हाताला शीत लागली होती. म्हणजे तो किती एकाग्र झाला असेल. अर्थात त्याला अजून अपग्रेडेशन मिळालं. ऐहिकातलं तर काय अवघड आहे. यावानर्थ उदपाने सर्वतच संप्लुतोदते तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः या न्यायाने. भगवंत काही कमी पडू देत नाही. हळूहळू हळू सगळं व्यवस्थित करून देतो. असो, मला सांगायचा मुद्दा हा की स्थूल सृष्टीपेक्षा सूक्ष्म जगत, अभौतिक जगत जास्त सत्य आहे. या वचनावर जास्त विश्वास ठेवा. आपला त्या देवतांशी संपर्क नाहीये, त्या शक्तींची संपर्क नाहीये, पण पक्क लक्षात ठेवा, त्या शक्ती अनेकदा मानवाशी किंवा त्या लोकांशी बोलतात, ऋषींशी बोलतात. याच्यावरतीच तर आपलं अध्यात्मशास्त्र आधारलेलं आहे. फक्त पहिल्या दिवशी माझ्याशी देवानी बोलावं किंवा मानसपूजेतून जागा झालो का झाली, माझ्या हातावर शीत आलीत का असं बघावं असं नाही. वाट बघण्याकरता नाही आहे, पण एकाग्रतेनं हे करावं. कालच एक श्लोक खूप छान ऐकला. तो सुभाषितकार म्हणतो, पहिल्या दिवशी हे जमणार नाहीये, हळूहळू जमेल. शनै कंथा, शनै पंथा, शनै पर्वतरोहणम, शनैर वित्तम, शनैर विद्या, षड एते शनै शनै. अर्थ, शनै कंथा, कंथा म्हणजे वस्त्र असा अर्थ आहे. कंथा याचा खरा अर्थ आहे गोधडी किंवा वाकड. पूर्वीच्या काळी घरातल्या स्त्रिया एकत्र बसायच्या आणि वाकड शिवायच्या. एक जण तिकडून शिवायची,
असे 2 मोठी वस्त्र घ्यायची, लांब धोत्रासारखी किंवा साडीसारखी, तो म्हणजे पांघरून घेता येईल एवढी मोठी. त्याच्या वरती भरपूर बारीक 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 चिंध्या, घरातले सगळे कपडे टाकायचे जे काय ते फाडून कापून असे, त्यातली बटणं बिटणं काढून स्वच्छ करून असे तुकडे टाकायचे. दुसरं वरून वस्त्र टाकायचं आणि जसं आपण सँडविच खातो ना तसा तो एक कपड्याचं सँडविच असं करेल आणि ते आतमध्ये सरकू शकतात गोळे तेवढे. एवढी जर चिंधी असेल तर तिकडे तिकडे जाऊ शकते म्हणून शिवायची. आता त्या चिंध्या, चिंधी ही शब्द लक्षात घेतला तर स्वच्छ केलेल्या, चांगल्या धुतलेल्या, चकचकीत व्यवस्थित अशा त्या कपड्यांचे तुकडे ते शिवायला लागायचे. तर जवळून जवळून टाका घ्यायला लागायचा. जुना दृष्टांत आहे, जुन्या लोकांच्या लक्षात येईल. जवळून जवळून टाका घेता 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 2-2, 4-4, 8-8, 10-10 दिवस ती वाकड चालते. दोघी जणी तिकडून शिवतात, दोघी जणी इकडून शिवतात, एक दोघी इकडून शिवतात, अशी ती वाकड तयार होते. आणि एकदा ती वाकड गोधडी तयार झाली की कितीही थंडी पडो, एक वाकड एक गोधडी घेतली की काही थंडी वाजायची नाही. माझी आई शिवायची, मला आठवतंय लहानपणी. मला सांगायचंय असं, एका दिवसात गडबडीत वाकड शिवून होत नाही. तिला म्हणतात कंथा, शनैही कंथा. शनैही कंथा म्हणजे हळूहळू ती वाकड शिवून होते. शनैही पंथा, कुठं जायचंय, चालत निघालोय, एका मिनिटात आपल्याला बाहेर तिथं पोहोचलो, असं विमानाने शक्य आहे का? विमानाने सुद्धा एका मिनिटात नाही जात आहे. हळूहळू हळूहळू मनुष्य जाऊ शकतो. पंथा. शनैः पर्वतारोहणम, मोठा पर्वत आहे एव्हरेस्ट सारखा आणि वरती निघालोय, निघाले पोचले, असं असतं का? हळू. शनैः, शनै याचा अर्थ हळूहळू, सावकाश. शनैः पर्वतारोहणम. शनैः वित्तम, श्रीमंत व्हायचंय. एका मिनिटात जमेल का ते पैसे मिळवायला? थोडे 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 पैसे साठवत जावं. पैसे खर्च फार करू नयेत. मिळाले 500 रुपये, 100 रुपयाची वस्तू झाली, 400 रुपये बाजूला ठेवावेत. असं करत 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 पैसे साठतात. थोडे बँकेत ठेवले, ठेवत 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 गेलो, मग काही एफडी केली, मग 5-10 वर्षांतर पैसे दिसायला लागतात. शनै वित्तम शनैर्विद्या. शिकणं, शिक्षण एका मिनिटात शिकले, मोठे झाले, फस्ट आले, असं शक्य नाही. हळूहळू एक चॅप्टर केला, मग दुसरा चॅप्टर केला, मग पहिला चॅप्टर पक्का केला, मग दुसरा चॅप्टर पक्का केला, मग दोन्ही चॅप्टर पक्के गेले. शिकताना चॅप्टरपणा करून चालणार नाही, बनेलपणा करून चालणार नाहीये. माझा हा अध्याय पक्का झाला, मग दुसरा अध्याय पक्का झाला, मग तिसरा अध्याय पक्का झाला, हा शनैर्विद्या. मग मनुष्य फर्स्ट येतो, चांगले मार्क मिळतात. जेव्हा रिझल्टच्या दिवशी आपल्याला चांगल्या प्रकारचे मार्क मिळावेत आणि आपल्या चेहऱ्यावर हास्य असावं असं वाटतं, तर नीट अभ्यास करायला पाहिजे. डटके ज्याला बैठणं म्हणतात तसं नीट करायला पाहिजे. शनैर्विद्या. षडई येते शनै शनै. ही विद्या जशी आपल्याला कॉलेजमधली शाळेतली असते तशी ही अध्यात्म विद्या अध्यात्म क्षेत्रातली आहे, परमार्थ क्षेत्रातली आहे. म्हणून ही स्थूल पूजा, मानस पूजा मनापासून करत जावं. आणि आता परापूजा, या परापूजेचा उद्गार आज करून ठेवतो, याचा विचार उद्यापासून करायचा आहे. पूजा करत 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 हे स्तोत्र आठवायचंय. मी हे स्तोत्र आपल्याला सांगतो की गुगल वरती सर्च केलं तरी मिळेल. शंकराचार्य कृत परापूजा स्तोत्र एवढं टाकलं की ते येईल असा माझा अंदाज आहे. मी बघितलेलं नाही, माझ्याकडे हे लिहिलेलं आहे, गुरुजींनी सांगितलं, मी लिहून घेतलं. ऐका. अखंडे सच्चिदानंदे निर्विकल्पैक रूपिणे स्थिते अद्वितीय भावेस्मिन् कथं पूजा विधीयते. पूर्णस्यावाहनं कुत्र सर्वाधारस्य चासनं स्वच्छस्य पाद्यमर्घ्यञ्च शुद्धस्याचमनं कुतः निर्मलस्य कुतः स्नानं वस्त्रं विश्वोदरस्य च निरालम्बस्योपवीतं पुष्पं निर्वासनस्य च निर्लेपस्य कुतो गन्धो रम्यस्याभरणं कुतः नित्यतृप्तस्य नैवेद्यस्ताम्बूलं च कुतो विभोः प्रदक्षिणाह्यनं तस्य इहद्वयस्य कुतो नतिः वेदवाक्यैरवेदस्य कुतः स्तोत्रं विधीयते स्वयं प्रकाशमानस्य कुतो नीराञ्जनं विभोः अन्तर्बहिश्च पूर्णस्य कथमुद्वासनं भवेत्
एवमेवाप्रा पूजा सर्वावस्थासु सर्वदा एकबुद्ध्या तु देवेशे विधेया ब्रह्मवित्तमयी. अतिशय सुंदर अशी ही परापूजा आहे शंकराचार्यांनी सांगितलेली. आणि एक गांभीर्याने एक मुद्दा सांगतो आणि थांबतो. स्थूल पूजा ही शक्य आहे तिथपर्यंत शिल्लक ठेवायची. मानस पूजा ही नेहमी करत राहायचं आणि परापूजेचा विचार करायचा. श्रोते हो, तसे आजोबा लहान मुलाबरोबर फटाके उडवताना आपल्या नातवाबरोबर फटाके उडवायला जेव्हा जातात अंगणामध्ये आणि आपल्या नातवाला सांगतात उडव मी आहे, तशी ही संत मंडळी परापूजेची अधिकारी आहेत. बहुना ज्यांची पूजा करायला पाहिजे असे ते ब्रह्मरूप झाले आहेत, तरी पण तुमच्या माझ्याकरता स्थूल पूजा करताना दिसतात. यावरून ओळखावं की सिद्धावस्थेमध्ये सुद्धा अनेकदा साधनाचा त्याग सांगितलेला नाहीये. स्पेसिफाय करावं लागेल सगळ्यांकरता ते आहेच असा मला आग्रह नाही करायचा, पण आग्रह नसतोच. एकदा परापूजा अद्वैत स्थिती प्राप्त झाली की परापूजा ही स्थूल पूजा करा आणि करू नका हे सांगणारा मी कोण. पण बऱ्याचदा मार्गाधारे वर्ताले किंवा येथ वडील जे करी ती प्रयासनामो धर्म ठेवी ती ज्ञानोबा म्हणाले. म्हणून आपणही पूजा शिल्लक ठेवली पाहिजे. वेदांताचे अधिकारी झालो तरी सुद्धा एवढे एक विधान करतो आणि परापूजेचा विचार सुरू करूया. उद्यापासून सर्वांना नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. अत्यंत अंतर्मुख व्हायचंय आणि या शरीराचा सर्वोत्तम उपयोग करण्याकरता जे मी करायला पाहिजे ते सर्व काही करून थांबायचंय एवढंच म्हणतो आणि इथेच विरमतो. एक श्लोक म्हणायचा आणि थांबायचं. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट नेवुलिनया संमोह जो वाढला अज्ञानांधजनासी मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी. जय जय रघुवीर समर्थ.